भाजप ओबीसी मोर्चा भिवंडी तालुका अध्यक्ष एक अभ्यासू व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मी सर्वांना विनंती करते की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. थँक्यू. त्यानंतर लाभ गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच नारायणजी पाटील साहेब यांचा सुद्धा सन्मान होईल आणि त्यांचा सन्मान पुन्हा एकदा शेळके सर तुमच्या शुभ असते. नारायणजी पाटील एक सदा हसमुख व्यक्तिमत्व, गावाच्या विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व, संस्थेचे खजिनदार महेंद्रजी बेडवेकर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होतोय. यानंतरचा सत्कार प्रतिभाताई तुम्हाला करायचा आहे. माननीय श्री नामदेवजी पाटील साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, समाजाशी नाळ जोडलेले यांचा स्वागत आणि सन्मान श्री मुकेश मोरे भिवंडी तालुका कार्याध्यक्ष उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्था हे करतील. जिल्हा प्रमुख देवानंद थळे साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून ज्यांची ओळख, सवाल चाहे कितना भी हो जटिल सबके जुबान पर एक ही नाम नामदेवजी पाटील. टाळ्या वाजवेल त्यांच्यासाठी. थँक्यू डीजे. माननीय श्री सचिनजी गायकवाड साहेब संस्थापक अध्यक्ष एसटी भाई विरारमध्ये नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्था यांच्यावर असलेले वरदहस्त ते कार्यामध्ये सामाजिक असो, शैक्षणिक असो, राजकीय असो, ते कार्यामध्ये मदतीचा हात पुढे करणारं असं व्यक्तिमत्व यांचा सत्कार आणि सन्मान माननीय श्री महेंद्र केळेकर खजिनदार उत्कर्ष दिव्यांग
मंडळाचे सभासद आहेत अजयजी शिला यांच्या हस्ते सत्कार रघुनाथजी पांढरे. जसं धनगराच्या मागे मेंढरे तसे आपल्या मागे रघुनाथजी पांढरे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. त्यानंतर प्रतिभाताई अजून एक पंकज भोईर नावाचं व्यक्तिमत्व कोणतं राहिले पण तुमच्या कोण आवाजात ते बोलायचं जरा. माननीय श्री पंकजजी भोईर यांचा सत्कार आणि सन्मान उत्कर्ष दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री निवृत्तीजी शेळके करतील अशी मी त्यांना विनंती. महिलांनी क्रिकेटचं वर्ल्ड कप सुद्धा जिंकण्याचा टाळ्या सगळ्यांनी. नारी शक्ती जिंदाबाद. धन्यवाद. सौ डॉक्टर कांतनताई वखारे समाजसेविका यांचा सत्कार आणि सन्मान सौ सुवर्णा कासार वाडा तालुका अध्यक्षा उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्था यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे.
कांचनताई वखारे आपण पुढे यायचे. नेहमी महिलांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी आपण तत्पर असता. कांचनताई वखारे. थँक्यू टीचर. सौ तनुजाताई गुळवी, समाजसेविका, सतत उत्कर्ष दिव्यांग संस्थेसाठी कार्यरत असणाऱ्या, एक वरदहस्त असणाऱ्या, त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते संगीता कासार, कुडूस विभाग प्रमुख, उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्थेच्या, यांना मी विनंती करते की त्यांना सन्मानित करायचं आहे. संगीतताई कासार. खरं तर कासार परिवाराचं या कार्यक्रमाला खूप छान योगदान लाभलंय. अर्पिताताई कासार आपल्या गायिका आहेत आणि संगीतताई कासार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. तनुजाताई गुळवी, ज्यांच्या आडनावातच गुळ म्हणजे गोडवा आहे. खरं तर नाशिकची द्राक्ष आणि प्रशांत कर्नूलची मिठाई हेच नाही तर ही नाव माणसं सुद्धा गोड आहेत. तर जोरदार टाळ्या तर वाजवूया. थँक्यू टीचर. त्यानंतर एक लाडकं व्यक्तिमत्व रवींद्रजी चातुर्य, आपण सुद्धा पुढे यायचंय. आणि या ठिकाणी कोशिंबेवरनं आलेले समाजसेवक रवींद्रजी रमेशजी ठाकरे, दादा आपलं स्वागत आहे. स्टेजवर येऊन बसायचे. चातुर्य सरांचा सत्कार करतील स्वतः निवृत्ती शेळके सर. चातुर्य म्हणजे खरंच होशियारी मित्रांनो, ज्यांची नजर अगदी ड्रोन कॅमेऱ्यासारखी सर्वांवर असते, असे चातुर्य सर. चातुर्य सर, आज मोबाईलचा स्टेटस हाच ठेवा, छान वाटेल. मस्त. त्यानंतर सागरजी ठाकरे, विश्व हिंदू परिषद पडगाव विभाग प्रखंड प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे, तुकाराम लाड, आपलं सुद्धा स्वागत आहे. सागरजी ठाकरे आपण समोर यायचे. निसर्गाचा नियम आहे की नदी समुद्राला येऊन मिळते, पण या ठिकाणी नदीला हा एवढा मोठा समुद्र येऊन मिळालेला आहे. जरा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. सागरजी यांचा हा सन्मान होतोय. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा एक मोठा सत्कार होतोय. माननीय श्री प्रकाशजी काशीनाथ रसाल, समाजसेवक, यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्थेचे सभासद दिनेश जाधव यांनी त्यांना सन्मानित करायचं आहे. समाजसेवक प्रकाशजी रसाळ. साईनाथजी लोणे, आपलं सुद्धा मनापासून स्वागत आहे. आपण स्टेजवर यायचे. साईनाथजी लोणे. रमेशजी ठाकरे, आपलं सुद्धा स्वागत. रमेश ठाकरे यांचा सत्कार करतील बाळारामजी घरत. दिव्यांग संस्थेचे सगळे पदाधिकारी ऍक्टिव्ह रोल मध्ये आहेत. गाडी कुणाची पार्क कशी झाली, कुणाला बसायला जागा मिळाली की नाही, साऊंड सिस्टम बरोबर आहे का,
पाहुण्यांचा मान सन्मान होतोय का? अगदी सर्वांवर ज्यांची नजर आणि प्रत्येक जण हजर. धन्यवाद. समाजसेविका उषाताई भोईर यांचा सन्मान माझी इच्छा आहे. प्रतिभाताई तुम्ही स्वतः करायचा आहे. उषाताई भोईर यांचा सन्मान प्रतिभाताईंच्या शुभ हस्ते. महिलांनी खर तर किचन सांभाळून घर सांभाळून समाजसेवा करणं कठीण असतं, पण उषाताई तुम्ही ते छान करताय म्हणून महिलांचा मत तुमच्या सोबत असतो. थँक्यू निचेत. त्यानंतर अशोकजी दाभणे पालघर जिल्हा उपाध्यक्ष यांना माझी विनंती असेल की आपण साईनाथ लोणे चे खणखणीत नाणे 24 कॅरेट सोने साईनाथचे लोणे आपण समोर यायचे. मला चेहऱ्यावरच समजतं आपल्या ग्रुपमध्ये 15 महिलांचे केवायसी झालेले नाही म्हणून ते टाळ्या वाजवत नाही. जरा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात. कशेळी वर्धाचा शिवनाथ पाटील जिल्हा प्रमुख देवानंद थळे साहेबांचे अगदी विश्वासू सहकारी आणि त्यांचा सन्मान करतील स्वतः निवृत्ती शेळके सर. शिवनाथ पाटील यांचा सत्कार होतोय स्वतः निवृत्ती सरांच्या शुभ हस्ते. निवृत्ती शेळके सर आपण संस्थापक अध्यक्ष आणि तुमच्या हस्ते हा सत्कार होतोय. आम्हाला एवढंच माहित आहे ए फॉर ऍपल, बी फॉर बॅट आणि एन फॉर निवृत्ती आणि एस फॉर शेळके. धन्यवाद. त्यानंतर सुरेश पाटील आपण सुद्धा पुढे यायचे. सुरेश पाटील यांचा सत्कार करतील. हॅलो चेक. हॅलो चेक. विकास दादा कोर आपल्याला विनंती असेल की आमचे लाडके मानाचे मानकरी कशेळी वर्ण या ठिकाणी आलेले आहेत. सुरेश पाटील खरं तर जिल्हा प्रमुखांना यायला जमलं नाही. नामदेव पाटलांना त्यांनी सांगितलं की पाटील तुम्हाला जायचं आहे. साहेबांचा आदेश म्हणजे रामाचा बाण जे पाळत असतात. उमेश महाराज आणि आनंद महाराज यांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपलं दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. उमेश महाराज आपण स्टेजवर यायचे. माननीय श्री देवेंद्रजी फस्टे पत्रकार डोंगस्ते यांचा सन्मान आणि स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते. सुधीर मोरे उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्थेचे ठाणे जिल्हा प्रमुख त्यांना मी विनंती करते की त्यांना सन्मान करायचा आहे. प्रवेशजी पष्टे पत्रकार. खरं तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा 6 जानेवारीला जन्मदिवस असतो, ज्या दिवशी आपण पत्रकारिता दिवस सुद्धा साजरा करतोय. असे पत्रकारांचा सन्मान झाला पाहिजे. भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ घटक म्हणजेच पत्रकारिता. देवेशजी पष्टे. थँक्यू निखिल सर. आनंद महाराज आपण यायचे. उमेश महाराज, आनंद महाराज.
दिव्यांगांच्या काही ताई सुद्धा पब्लिक मध्ये उभे आहेत. कार्यक्रम छान झाला पाहिजे हाच त्यांचा हेतू. आणि ताई खरंच मनापासून धन्यवाद. मग असे सचिन गायकवाड सरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही म्हणजे आमच्या सगळ्यांची ऊर्जा असता. खरंच तुम्ही आमच्यासाठी एलर्जी नाही तर तुम्ही आमच्यासाठी एनर्जी आहात. तुम्हा सगळ्यांना विशेष धन्यवाद. उमेश महाराज यांचा सन्मान करतील अजयजी शेलार. उमेश महाराज खरं तर फार कमी बोलणार आहे पण कोणताही प्रॉब्लेम सांगा त्यांच्याकडे त्याचं उत्तर नक्की असतं. तर तुमचं विशेष स्वागत आहे आपल्या या धर्म मंडपामध्ये. त्यानंतर आनंद महाराज. आनंद महाराज आपण सुद्धा यायचे. तुमच्या नावातच आनंद आहे. थोड्या वेळात मी सांगेन त्यावेळेस गुरुराज जाधव, पंकज भोईर, सचिन गायकवाड सर आपल्या सगळ्यांना मनोगत व्यक्त करायचे आहेत. मी सांगेन तेव्हा. त्यानंतर सरपंच लाभ देवेंद्र नारायणजी पाटील यांचे चिरंजीव देवेंद्रजी पाटील दादा आपण स्टेजवर यायचंय. देवेंद्र ठाकरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार होईल. देवेंद्र दादा पाटील तुमच्या पप्पांनी एवढं नाव कमावलंय की पूर्ण आयुष्यभर तुम्हाला ते पुरणार आहे. कदाचित टाळ्या वाजवायला सांगायला नाही पाहिजे. टाळ्या वाजवत राहूया. अगदी मीरा रोड वरनं आलेले पाहुणे आहेत. विनय केवळ आपण सुद्धा स्टेजवर यायचंय. मी सागरजी पाटील आपल्याला विनंती करेन की विनय केवळ यांचा सन्मान करूया. खरंच एवढ्या लांब वर्ण माणसं येत आहेत. मित्रांनो नातं जर जवळचं असेल ना तर लांबचं अंतर सुद्धा जवळ वाटतं. आणि तेच नाव म्हणजे जुनेबजी केवळ. आणि त्यांचा सन्मान करतील सागरजी. त्यांना सुद्धा जुनेबजी केवळ यांना मायेची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ. आणि प्रतिभाताई खरं तर मी 2009 पासून अँकरिंग करतोय गुरुनाथ जाधव सर. आणि मला एक सवय आहे की मी माझे कार्यक्रम मोजतोय. 2009 पासून आजचा माझा 3000वा कार्यक्रम आहे. मला सगळं वाटलं. मनापासून धन्यवाद सर. करायचं आहे. सो यानंतर मॅडम सत्कार समारंभ झालेला आहे. सो प्रस्तावना कशी असेल सांगा जरा. एकसारखं दुसरं नसावं, एकसारखं दुसरं नसावं, सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं. दिव्यांग असो वा अपंग असो, दिव्यांग असो वा अपंग असो, सगळ्यांना पुढे न्यायचं असतं. असे व्यक्तिमत्व दैनंदिन जीवनामध्ये अनेक अडचणींना दिव्यांग बांधवांना तोंड द्यावं लागतं. तळागाळातील दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचून दिव्यांग बांधवांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलं की कोणीतरी येईल आणि आपला उद्धार करेल.
असं न करता, कोणाच्या आशेवर न थांबता दिव्यांग बांधवांसाठी आणि त्यांना एका मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन दोन 2022 साली उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्थेची स्थापना केली. स्थापना करण्याचं कारण असं की दिव्यांगांकडे पाहण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो बदलला गेला पाहिजे. त्यांना मदतीचा हात देणारे दिव्यांग बांधवांना प्रेरणा देऊन त्यांच्या पंखांना बळ मिळावं यासाठी सतत असणारी धडपड आणि तगमग व त्यांचे मनोबल वाढवले पाहिजे या संकल्पनेने प्रेरित होऊन प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे जे कार्य केलं आहे उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संस्थापक माननीय श्री निवृत्तीजी शेळके यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचा हेतू प्रास्ताविकेतून स्पष्ट करावा. सो यानंतरचा आवाज निवृत्ती शेळके सर. सर, तुम्हाला का वाटलं की उत्कर्ष संस्था निर्माण करावी? तुम्ही स्वतः दिव्यांग असून आपल्यासारख्या समबांधवांसाठी काय करावं? सो यानंतरचा आवाज प्रस्तावनेच्या रूपात निवृत्तीजी शेळके सर. नमस्कार. माझी ओळख द्यावी असं मला वाटत नाही, परंतु इथे उपस्थित सर्व लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं. लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, पण मी तर म्हणतो माणसाने सोन्यासारखं मुलीच नसावं. सोनं हातात राहतं, सोनं गळ्यात राहतं, सोनं तिजोरीत राहतं. मग माणसाने असावं तरी कसं? तर माणसाने असावं परिसासारखं. जो जो त्याच्यात संपला, जो जो त्याच्या सानिध्यात आला त्याचं सोनं करावं असं माणसाने असावं असं मला वाटतं. अशी आज लाभलेली मान्यवर मंडळी, सहकार्य करणारी, आज स्टेजवर उपस्थित असणारी मंडळी, यांना सर्वांना मानाचा मुद्रा करून मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. मित्रांनो, माझं उपक्रम राबवण्याचं कारण मांजरेकर सरांनी सांगितले का सर तुम्हाला असं का वाटलं? इथे मला ओळखणारी बहुतांश मंडळी आहे. मी जे अनुभवलं ते माझ्या दिव्यांग बांधवाला येऊ नये, मला जो झाला त्रास तो माझ्या दिव्यांग बांधवाला होऊ नये या उद्देशाने खरं म्हणजे ही संस्था आपण स्थापन केली. याच्यापूर्वी आपण या पद्धतीचं काम करत होतो, परंतु एकत्र कुटुंबाप्रमाणे आपण ही संस्था फाउंडेशन किंवा आणखी काही कुठला तरी एखादा ग्रुप नाही, तर मी प्रथम ज्या दिवसापासून संस्थेची स्थापना केली त्या दिवसापासून एकच सांगत आलोय, उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्था ही फक्त एक कुटुंब म्हणून आपण एकत्रित आलेलो आहोत. प्रत्येकाच्या सुख असो दुःख असो त्याच्यामध्ये आपण सामील होण्याचा प्रयत्न करत असतो. या संस्थेचा मूळ उद्देशच आहे की बघा, दिव्यांग म्हणजे आपला एक विषय असतो डोक्यामध्ये आपल्या की मी काही करू शकत नाही. दिव्यांग म्हणजे मी कुठेतरी कमी आहे, समाजामध्ये दुर्लक्षित झालेला हा घटक आहे. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जेव्हा देवाने आपल्याला एक अंग कुठेतरी कमी दिलं असेल त्याच्यापेक्षा 10 पटीने काहीतरी आपल्याकडे चांगलं दिलेलं आहे. आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. मी मागाशी एक शब्द उपस्थित असणारे आमचे नामदेव पाटील साहेब, माझ्यासाठी केव्हाही मी रात्री 2 वाजता फोन केला तरी माझ्यासाठी उपस्थित असणारे मंडळी आहे. आमचे गुरुनाथ दादा आहेत. केव्हाही ही मंडळी आहे ना, कोणताही काम असो कोणतीही गोष्ट असो, फोन केला का प्रथम विचारतात, महाराज काय अडचण आहे का? म्हणजे अशी ही मंडळी लावलेली आहे आणि मला एक चांगला आधार मिळालेले.
आमचे एक परम स्नेही आणि मित्र आमचे एस.के. भाई, तुम्ही प्रत्येकाने बॅनरवर फोटो बघितला असेल. मला बरेच जणांनी विचारलं एस.के. भाईचा तुझा संबंध तरी कसा. तर आमचा संबंध फार जुना आहे आणि तो कोणतीही गोष्ट असेल तर ती टिकवली तर टिकते असा विषय आहे. खर तर आजचं कार्यक्रमाचं नियोजन असं आहे की 1992 पासून संयुक्त महाराष्ट्र संघाने हा 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिवस जाहीर केला. दिव्यांग दिवस म्हणजे काय नेमकं त्या दिवशी काय करायचं असतं. एखादा जर असेल आपण विविध दिवस आपण साजरे करत असतो. ज्याप्रमाणे एखादा एड्स म्हणजे आजाराच्या संदर्भात बघायला गेलं तर आपण एड्स वर किंवा तुमचं कॅन्सर असेल तर त्याच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण आपल्या तलागालामध्ये असणाऱ्या दिव्यांग बांधवाची जनजागृती झाली पाहिजे. पण ही समाजाच्या प्रवाहामध्ये आलो पाहिजे या दृष्टिकोनातून या दिवसाची स्थापना झाली. त्या दिवसापासून आपल्या दिव्यांग बांधवांना एक मानाचं स्थान मिळालं. परंतु एखाद्याने संधी उपलब्ध करून देण्यापेक्षा आपण ती संधी उपलब्ध करावी असं मला वाटतं. कोणी आपल्याला संधी उपलब्ध करून देण्याची वाट का पाहावी. आपण ती संधी उपलब्ध करायला पाहिजे. मी तुम्हाला एक 2-3 उदाहरण देतोय. तिथे समोर आपली एक भगिनी बसलेली आहे, ज्योती शेलार मुक्ती चांबळे. आमची भगिनी पायाने चालत नाही, तिला घरंगळत चालावं लागतं, तरी सुद्धा उत्तमरित्या शिलाई काम करते. उत्तमरित्या शिलाई. मला वाटते भारती होळी आले का तूच ना. हा, एक वाड्याची आमची भगिनी आले भारती होईर म्हणून. तिने मला स्टेटस बघितल्यानंतर तिने मला व्हिडिओ पाठवले होते. यांच्याकडनं शिकण्यासारखं काय मित्रांनो की तुमच्या ज्योतीला दोन्ही पाय आहेत पण त्याचा उपयोग होऊ शकत नाही. पण तिची बुद्धी कळलं काय, तिचा उपयोग केला पाहिजे. आपण का दुसऱ्यावर अवलंबून राहावं.